नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं शेवरे येथील ठाणेश्वर मंदिराचे धार्मिक विधीचा कार्यक्रम आणि त्या ठिकाणी आता जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी. आणि आता मी ठाणेश्वर मंदिराजवळच आहे आणि आज आहे त्यांचा कलशारोहण, नंदी प्राण प्रतिष्ठापना आणि ते इतर धार्मिक विधी असा संपूर्ण कार्यक्रम आहे. म्हणजे आज महत्त्वाचा दिवस आहे आणि आज आपण कलशारोहणाचा अप्रतिम असा कार्यक्रम बघणार आहे. आणि सुंदर अशा देवराईमधले मंदिर आहे बघा, आजूबाजूला सुंदर अशी देवराई आहे. तर आपण संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया. आता मी ठाणेश्वर मंदिराच्या परिसरामध्येच आहे आणि आपण संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि कशा प्रकारे आजचा सोहळा साजरा होतो तो बघूया. तर आता मी आहे शेवरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण आता आनंद घेणार आहोत. हात जोडून गणपतीचं स्मरण करावं. प्रसन्न महाकाय सूर्यवती समप्रभो निर्विघ्न कार्ये या ठिकाणी काम चालू असल्यामुळे या देवांची तत्व ना या ठिकाणी ठेवलेली आहेत. इकडे गणपती, ठाणेश्वर आणि नंदी. आज पुन्हा या ठिकाणी कार्यक्रम होणार आणि पुन्हा त्यांचं इकडे हे होणार, तत्व या ठिकाणी आणणार. कार्यक्रम चालू झाला. कमलाक्षस्य रक्षतु रक्षायनं यस्तानन्द सर्वं रक्षतां हरेर् नमः. यजमानौ सपत्नी कङ्कमलाक्षस्य रक्षतु रक्षायनं यस्तानन्द सर्वं रक्षतां हरेर् नमः. यजमानौ सपत्नी कङ्कमलाक्षस्य रक्षतु रक्षायनं यस्तानन्द सर्वं रक्षतां हरेर् नमः. नमस्ते कालरूपाय नमस्ते नमस्ते वरदायक नमः सर्वोत्तम श्रीमन् सदाशिव नमोऽस्तुते नमः. नमस्ते कालरूपाय नमस्ते वरदायक नमः सर्वोत्तम श्रीमन् सदाशिव नमोऽस्तुते नमः. नमस्ते कालरूपाय नमस्ते वरदायक नमः सर्वोत्तम श्रीमन् सदाशिव नमोऽस्तुते नमः. नमो नमो नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजो सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजं सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजो सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजं सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विभुजं सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजं सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विभुजं सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजं सोमखण्डवन् नमः. नमो भवाय भीमाय भर्गाय भयदायिने नमस्ते सर्वदेवता सर्वभौमाय शम्भवे प्रभवे नमो नमः. नमो भवाय भर्गाय नमो भवाय भीमाय भयदायिने देवता सर्वभौमाय शम्भवे प्रभवे नमः. नमो भवाय भीमाय भर्गाय भयदायिने देवता सार्वभौमाय शम्भवे प्रभवे नमो नमः. नमो भवाय भीमाय भर्गाय भयदायिने देवता सार्वभौमाय शम्भवे प्रभवे नमः. नमो नमो नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजो सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजं सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजो सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विजं सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं चन्द्रार्कहस्ते कर्तव्यं द्विभुजं सोमखण्डवन् नमः. नीलोत्पलाभं गगनवर्णवाम्बरधारणं
देवता सार्वभौमाय शंभवे प्रभवे नमो नमः नमो भवाय भीमाय भर्गाय भयदायिने देवता सार्वभौमाय शंभवे प्रभवे नमः नमो भवाय भीमाय भर्गाय भयदायिने देवता सार्वभौमाय शंभवे सामान घे ना येतो मोडते हा बाबू मोडा आता माती बरीचशी किंवा माती घालून मग तुमचं काय वरपर्यंत भरू नको थोडा ठेव टाक ते वाजू सेंटर टाकता सेंटरचा विजून घ्या मूर्ती हे करून घे सर्वदेवं अयं मासि वास्तुदेवं अयं परं ओमेन उपयुज्य सदा ध्रुवत्वं ध्रुवकर्ता त्वं ध्रुवदेवो महाबलः अचरं कुरु कल्याण ध्रुवागच्छ नमोस्तुते चला उघडून ठेवते शिखर कलश देवता प्रीत्यर्थं गंधादि पंच उपचारैः पूजनं करिष्ये हा सांगितलेला होता वरती एक मोठा आहे तो तिकडे ठेवा मोठा आणि लहान जरा पुढे घ्या घेऊन उभे थोडा अच्छा फिरो गोल एक देवावर ठेव हे फुटलंय बघ फुटलंय
कुठलेलं आहे ते देवाकडे घे आणि 2 इकडे घेऊन चल 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 तू उभे राहू हात हे बघा आता दिला ते आणि मी सांगतो कोयता आणि नारळ घेऊन जावं कोयता नारळ कोयता दे एकच नारळ घ्या कोयता घ्या कोयता तो नंतर दाखव नंतर ज्ञानेश्वर महाराज के आता लावून ज्ञानेश्वर महाराज के गजवदनमदित्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं बृहदरवशेषं भूतिराजनं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि सुमूर्त सावधान आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं कुर्यात् सदा मङ्गलं सुमूर्त सावधान एक गंधफूल ठेवा प्रतिष्ठा परमेश्वर आता कलश दिलाय बघा कलश ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते की हरे हरे बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते की हरे हरे बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते की हरे हरे बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते की हरे हरे बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला ज्ञानेश्वर महाराज की बोला बनकादेवी माते की बोला बनकादेवी माते
मिस्त्री करता हो मिस्त्री का सगळ्यांच्या हातात आहेत ना तांदूळ माझ्याबरोबर एकटा थांबा एकटा प्रमोद काकांच्या इथे तत्व चढवायला गोटू तत्व चढवायला भाव चालू आहे. आज किती लोकांसाठी जेवण आहे? आज 100 100 सव्वाशे. बरोबर आहे दादा ते बरोबर आहे हात बघ मीठ वाटलं त्याच्यात देता येतं पण तो वाढून 100+ लोकांसाठी आज जेवण आहे. हातावर घेऊन बरोबर आहे इकडे महाप्रसादाची तयारी चालू आहे. धर्मार्थकामसिद्ध्यर्थं तिरोभवशुभायनः सान्निध्यन्तु सदा देवो वाचायां परिकल्पयो यावच्चन्द्रावती सूर्या ठाणेश्वराद्यवा देवताभ्यो नमः पयस्नानं समर्पयामि पयस्नानं ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि चन्द्रमण्डलसङ्कायदेवप्रियस्नानं प्रेषामि गृहाण परमेश्वरो श्रीठाणेश्वराद्यवा देवताभ्यो नमः दधिस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि आज्यं सुराणामाहारो आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं घृतस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि सर्वौषधिसमुत्पन्नं पीयूषस्नानार्थे प्रेषामि गृहाण परमेश्वरो नरकरास्नानं समर्पयामि नरकरास्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं गन्धोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीस्थानेश्वराद्यपादेवताभ्यो नमः षष्ठेन गन्धोदकस्नानं समर्पयामि श्रीरूपापाजकरजसामग्रवाणाः श्वेतामौक्तिपूजाभ्याभ्यस्ताभ्यो नमो नमः श्रीठाणेश्वराद्यपादेवताभ्यो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि
प्राणेश्वराभ्यवाय देवताभ्यो नमः सकलोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि पूजा पूर्ण करून घेऊया का सांगतो तुला रोधवर्धनार्थे चंदनं समर्पयामि मुखवासार्थे तांबूलं समर्पयामि फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभव्यमतेशाय जर्वाय महादेवाय ते नमः मृत्युंजयाभ्यवाय देवताभ्यो नमः शनेश्वराय देवताभ्यो नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि अनेन पूर्वाणामनेन पञ्चामृतैः पूजनेन शनेश्वराभ्यवाय देवताभ्यो उत्तरेन्द्रमाद्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात् नमस्ते विश्वभावनं ब्रह्मण्य नमस्ते तु महापुरुषपूर्वयो नमो इंद्रियाय प्रदानाय नमो श्रीवाय शुद्धज्ञानस्वरूपिणे देवानन्दानवानन्द सामान्यमस्कैवलं सर्वदा गुणमाया समर्थः प्राणेश्वराभ्यवारिपदेवताभ्यो नमः फलोदकस्नानं समर्पयामि बांधले राहिले सोडा मृत्युंजयाय रुद्राय महादेवाय ठाणेश्वराय नमः भस्मस्नानं समर्पयामि एकानेच पकडा एकानेच घ्या सर्वदेवमय सर्वदेवता मुखजात वेद सर्वशानो रघुविभावसो बृहद्भानो हिरण्येतसप्ताहतिर्दमनक्षपानो ज्वलनभावकेणां भयाय सर्वकर्म प्रपूर्णीं पूर्णाहुतिन्ददानेनां गृहाणास्माकमनामयं षड्गुरुगुरुवैकं जय सर्वतोऽस्मान् दुर्गदृष्टात् पाहि पाहि नमस्ते नमस्ते होता सगळं वस्त्रा भेट होता पूर्णावती होणार आहे सगळे हात जोडून हात तिथे नमस्कार करून ज्या सगळेजवळ इथे पूर्णावती होते सगळ्या भक्त मंडळींनी इथे या होमाच्या जवळ बाहेर खाली उभे राहा हात जोडून या सांगता कर्माचे होते देतो तुला पहिले याचा खाली धरतो असा आणि सांगायचं तुला नमो भगवते सदाशिवाय सकलतत्त्वात्मकाय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्राधिष्ठिताय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वतत्त्वविदुराय ब्रह्मरुद्रावतारिणे नीलकण्ठाय पार्वती मनोहर प्रियाय सोमसूर्याग्निलोचनाय भस्मोद्धूलितविग्रहाय महामणिमुकुटधारणाय माणिक्यभूषणाय सृष्टिस्थितिप्रलयकालरौद्रावताराय दक्षाध्वरद्भौसकाय महाकालवेदनाय मूलाधारैकनिलयाय तत्त्वातीताय गंगाधराय सर्व
देवादिदेवाय गणाध्याय सकल वेदांत साराय अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय अनंत वासुकी महापरमेश्वर महानागभूषणाय अभिषेक होणार आहे आपण काम केलं कामासाठी मंत्र पाणी निमंत्रण केलं तर अभिषेक होणार पाणी शिंपडायचं पाणी प्रमोद कडूनच कोचिंग जास्त गरम आहे नको जास्त हे जरा धुवून आणणार का धुवून आण हां हो काय काय ते काय काय ते कडुनिंब दगडान बारके बर आलेली होती संध्याकाळी आम्ही पण कटलं नाही साडेसहापर्यंत होतं ब्रह्मविभूतिवात्मकरूपाय नमः गन्धाक्षसपुष्पं समर्पयामि शरीरयूप विधाय देवेश्वर यज्ञ रक्षां बलिंगृहाणं इमं नमामि उपाय नमः प्रार्थनां समर्पयामि। आता त्याला हळू असं आलिंगन आहे म्हणजे आपण भेटतो ना तसं याचा रक्षक आहे क्षेत्राचा हार आहे का मुलांनी मारून त्याला खाली
पाणी पिऊन टाकायचं आणि जागेवर बस सोडून द्या आजपर्यंत काय काय झालं आणि काय काय नियम पाळायचे ते तुम्हाला सांगतो पडते. कालपासून तुम्ही सुरुवात केली काय त्या देवतेच्या स्थापनेसाठी आपण आधी शुद्ध व्हावं. यथा देह तथा देह, जे आपल्याला लागतं ना तसं देव त्याच्या 100 पटीने देवाला. ते कशासाठी? तर आपण मुळात या पृथ्वीवर जन्माला आलो ते देवाच्या कृपेने. मनुष्य ही योनी जन्माला यायला कोट्यानुवर्ष हे करावं, काय तप करावं किंवा पुण्य करावं, तेव्हा आपण ह्या मनुष्य जन्मात येतो. म्हणून त्याचे उपकार म्हणून आपण त्याची स्थापना करतो. दुसरं म्हणजे त्याचं जिथे वास्तव्य असेल तिथे दुष्ट शक्ती म्हणा किंवा आपल्या मनात वाईट भावना येणार नाही. योनी 3 आहे: देवयोनी, मनुष्य योनी आणि राक्षस योनी. सत्व, रज आणि तम. देव हे सत्वगुणी आहे, मनुष्य हा रजोगुणी आहे आणि राक्षस हे तमगुणी आहे. आपण काय व्हायचं ते आपण ठरवायचं आहे. म्हणून आपण सत्वगुणी व्हायला हवं, ह्याच्यासाठी देवाचं सान्निध्य आपल्याजवळ आहे आणि म्हणून आपण ही स्थापना करतो. काय कालपासून आता मी म्हटलं तसं त्याचा स्थापनेचा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा, शरीर शुद्धी व्हावं, म्हणून आपण ते वपन केले. काय म्हणजे केस काढले. केस काढण्याचं कारण काय? तर आपल्या केसामध्ये जेवढी पातक असतात ती पातक आपला आश्रय घेतात. म्हणून त्या श्लोकातच यानी कानीच पापानी ब्रह्महत्या समानिच केशान आश्रित्य. काय आम्ही सुद्धा महिन्यातून दर महिन्याला आता हे करणार वपन, म्हणजे संपूर्ण केस काढणार. कारण काय? केस राहिले तर बुद्धी आपल्याला हे होत नाही, काय काम देत नाही आपली. म्हणून ते केस काढण्याचा उद्देश होतो की आपलं शरीर शुद्ध व्हावं. काय नंतर तुम्ही पंचगव्य घेतलं म्हणजे गोमूत्र, गाईचं शेण, दूध, दही आणि तूप आणि दर्दाचं पाणी. लक्षात आलं? ते घेऊन तुम्ही शरीर शुद्धी केली. त्याच्यानंतर पैसे सोडले, पैशांवर गंधपूर, त्याला प्रायश्चित्त. हे सगळं प्रायश्चित्त मिळेल. ते कशासाठी? तर ह्या देवतेच्या स्थापनेचा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा, हाच उद्देश आहे. ते झाल्यानंतर तुम्ही स्नान झाले, आंघोळी, आणि मग तुम्ही पुण्यावाचनाला बसता 5 जण आणि बाकी सगळे तुमचे सहकार. सुरुवातीला तुम्ही आमंत्रण दिलं गावच्या देवाला, तुमच्या घरच्या देवाला, काय इथल्या स्थानदेवतेला किंवा आणखीन काय कोण कोण इथले अधिकारी 12-5 म्हणतात ना, तसे जे कोण देवता आहे त्यांना तुम्ही आमंत्रण दिलं की आजपासून उद्यापर्यंत जो प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही हजर राहून आम्हाला सहाय्य करा आणि हे कर्म निर्विघ्नरित्या पार पाडून घे. कारण त्यांचं सहाय्य जर नसेल तर हे कर्म निर्विघ्नरित्या पार पाडून घेऊ शकत नाही. आम्ही ब्राह्मण कारण आम्ही सुद्धा मनुष्यच आहोत. मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्यावरून चुकी होणार, म्हणून त्यांचं सहाय्य देवतेचं. त्याच्यानंतर संकल्प. आपण कुठे काय करणार, कधीपर्यंत कर्म करणार. तर संकल्प जर नसेल तर कुठलीही गोष्टी कडीला जात नाही. म्हणून संकल्पाला मुख्य हे आहे, महत्त्व आहे. म्हणून संकल्प केला तुम्ही 5ही जणांनी की आम्ही हा
या प्रतिष्ठेचा आजपासून उद्यापर्यंत ही प्रतिष्ठा करतो. सुरुवातीला गणपती पूजन, त्याच्यानंतर पुण्यापूजन, मातृका पूजन आणि नामदेश वाटप. एवढी कर्म केल्याशिवाय हे पुढे आपण जाऊ शकत नाही. गणपती पूजन कशासाठी? हे सगळं कर्म निर्विघ्नरित्या पार पाडून घेण्यासाठी. पुण्यवाचन कशासाठी? कर्माची समृद्धी होण्यासाठी. मातृका पूजन कशासाठी? हिंसा निवारणार्थम. आपल्याकडून हिंसा प्रत्येक वेळी होत असते. आपण चालताना म्हणा, खाली मुंग्या असतात, मुंग्यांवर आपण पाय देतो किंवा काहीतरी प्राणी वगैरे असतात. तर आजपासून उद्यापर्यंत म्हणजे कालपासून आजपर्यंत तेवढं आपल्याकडून पाच घेऊ नये, म्हणून मातृका पूजन. आणि नामदेश राखणं म्हणजे जेवढे तुम्ही आता हे ह्याला सहाय्य केलं की नाही, जेवढे इथे आलेले आहेत किंवा काही जणांना इथे यायला जमलेलं नाही, तर सगळ्यांच्या पितरांची आठवण म्हणून ते नामदेश राखतो. काय जशी आपण देवांची आठवण करतो ना, देवांना बोलावतो, गावच्या देवांना, सगळ्यांच्या पितरांना सुद्धा बोलावं लागतं. आणि त्यांची सुद्धा आपल्यावर कृपा आहे. आणि त्यांच्या हातात 7 गोष्टी आहेत पितरांच्या: आयु, प्रदान, धनम, विद्या, स्वर्गम, मोक्षम, सुखानिकम. ह्या 7 गोष्टी आहेत. म्हणून नामदेश राखणं प्रत्येक शुभ कार्याला करायलाच होतं. वास्तुशास्त्र असू दे, लग्न असू दे, काही असू दे कार्यक्रम, त्यावेळी नामदेश राखणं. नामदेश राखणं म्हणजे काय? तर शुभ कर्माच्या वेळी त्याला नामदेश राखणं असं म्हणतात. गेलेल्या पितरांची आठवण करणे. त्याच्यानंतर ह्या सर्व कर्माची जबाबदारी म्हणून तुम्ही मुख्य आचार्याची ही केली, नेमणूक केली, म्हणजे त्याला अधिकार दिला. म्हणजे कोण? आपले साळस्कर गुरुजी. कोणतरी इथे चालत नाही, त्याला सगळं ज्ञान आहे, तो शिकलेला हवा. कारण जसं तुमच्यावर जबाबदारी आहे ना, तशी आमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे. कारण ग्रंथात सांगितलेलं आहे, मोठ्या शास्त्रात, प्रतिष्ठा समो न रिपुः. म्हणजे ब्राह्मणाचा जर कोण शत्रू असेल तर ती प्रतिष्ठा. त्याच्यासारखा शत्रू कोण नाही ब्राह्मणाचा. जरी प्रतिष्ठा व्यवस्थित झाली नाही ना, तर त्या प्रतिष्ठेचं फळ, अशुभ फळ, ते ब्राह्मणाला मिळेल. तुम्हाला मिळणार नाही. कारण काय? तुम्ही पैसे देऊन मोकळे झालेले असतात. लक्षात आलं? त्याची सगळी जबाबदारी आमच्यावर असते. म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो, मध्ये मध्ये बोलू नका किंवा गडबड करू नका. कारण काय? तर शिष्य अपराधी गुरुर दंडा. जेव्हा शिष्य अपराध करतो ना, काय उदाहरणार्थ सांगतो, लहान मुलाने हे केली, चूक केली, तर त्याला विचारलं जात नाही तू काय. पहिलं काय विचारलं जातं? तुझे आई वडील कोण आहे? म्हणजे कोणाची चूक काढली गेली? आई वडिलांची. आणि म्हणून ब्राह्मणावर सगळी जबाबदारी आपण देताना ब्राह्मणाने पाळायचंच आहे. आणि पण भक्तगणाने, आलेल्या भक्तगणाने सुद्धा तेवढीच जबाबदारी पाळायची आहे. अनावश्यक बोलणं टाळायचं. तुम्ही देवाचं नामस्मरण केलं ना, श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यात शंकराला काय आवडतं? श्रीराम जय राम जय जय राम. रामासारखा शंकराचा भक्त कोण नाही आणि शंकरासारखा रामाचा कोण भक्त नाही. म्हणून रामेश्वर हे नाव ठेवलं कशासाठी? तर त्याचा अर्थच असा आहे की शंकराचा भक्त राम आणि रामाचा भक्त शंकर. ज्यावेळी शंकराने विष प्राशन केलं ना, तेव्हा सगळं चंद्र ठेवून बघितला, नाक ठेवून बघितला, कारण सगळं थंड. ते विष पचना केला. शेवटी त्यानं राम राम असा जप केला आणि त्या विषाची एवढी फजिती झाली की पोटात राम आणि तोंडात राम. आता जायचं कुठे? मग ते गळ्यात राहिलं. म्हणजे एवढ्या नामाच्या ह्याच्यात शक्ती आहे. किंवा तुम्ही शंकराचं सुद्धा नामस्मरण करू शकता. म्हणून इथे अनावश्यक बोलणं असतं. म्हणून ती जबाबदारी तुम्ही दिली की गुरुजींनी सगळी जबाबदारी पार पाडली. नंतर ह्या मूर्तींची शुद्धी करावी लागते, ती पाण्यात ठेवावी लागते मूर्ती. जशी सोन्याची परीक्षा अग्नीत आहे, अग्नीत गेल्याशिवाय सोनं खरं सोनं आहे की खोटं सोनं हे कळत नाही, तसं मूर्तींची दगडाची परीक्षा पाणी. म्हणून ती आधी पाण्यात ठेवावी लागते. ती मूर्ती व्यवस्थित आहे की नाही बघावी लागते. किंवा एकदा स्थापन झाली मूर्ती की मग तुम्हाला ते बदलता येत नाही. म्हणून मूर्ती आधी पाण्यात ठेवून तिची परीक्षा करून तिची शुद्धी करून आणि नंतर मग ती मूर्ती तुम्ही तिला म्हणजे निद्रावास केला. निद्रावास का? तर एक दिवसापुरता होईना का त्यांना तुम्ही आराम दिला. कारण आता त्यांच्यावर जबाबदारी आली. जो भक्त येईल त्याला ते आशीर्वाद द्यायलाच. म्हणून ती झोपवायची असते. त्याच्यानंतर इथे हवन. हवन कशासाठी?
जसं आपण पौष्टिक काहीतरी खातो ना, ताकद येण्यासाठी ते हवन त्याच्यासाठी आहे. आणि त्यांचं मुख म्हणजे अग्नी. अग्नीच का? तर देवांचं मुख हे अग्नी आहे. अग्निर्वय देवांना मुखा म्हणजे असं म्हटलं आहे. देवांचं मुख म्हणजे काय? अग्नी. त्या अग्नीला तुम्ही जे समर्पण करा तो अग्नी तिथे देवांना हे करा पोचव, म्हणून ते अग्नी हवन करायचं. त्या देवाला काय आवडतं? बाकी काय? कमी घात, तीळ, तूप आणि विविध हे हवन झालं. हवन झाल्यानंतर प्रत्येक आता हे तुम्ही देऊळ बांधलं, त्या देवळाची शुद्धी होण्यासाठी जशी त्यांची शुद्धी केली तशी या देवळाची सुद्धा शुद्धी व्हावी लागली. त्याच्यासाठी वास्तुशांत केली, त्याच्याबरोबर वास्तुशांत सुद्धा केली, वास्तुस्थापन केला. म्हणजे मूळ हे देऊळ पूर्ण झाल्याशिवाय देवाला स्थापन करता येत नाही. म्हणून त्या जागेची शुद्धी. जागेची शुद्धी म्हणजे काय? वास्तुशांती. आणि संपूर्ण ह्या देवळाला देऊळ पूर्ण व्हावं ह्यासाठी कलशारोहण झाल्याशिवाय देऊळ पूर्ण होत नाही. म्हणून त्या कलशाची शुद्धी. आणि आता तुम्ही स्थिर लग्नावर त्या कलशाचं आरोपण करा. त्याच्यानंतर आम्ही आता सगळं हवन पूर्ण झालं. त्याच्यानंतर आपण हे देव बसवले आणि तिथे तत्वांचा होम केला. तत्व म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो. जेवढी जेवढी या जगामध्ये योनी आहेत, राशी, नक्षत्र, तिथी, हे जेवढे जेवढे हे आहेत ही सगळी देवांचीच रूप आहेत. सगळी तत्व आम्ही साधारण 550 तत्व आहेत, सगळी आम्ही देवांना म्हणजे चढवली. म्हणजे काय? तत्व चढवल्यानंतर ते देवत्व पूर्ण येतं म्हणून ते तत्व चढवलं. त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठा. प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय त्या देवाला देवत्व येत नाही म्हणून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. नंतर 16 संस्कार आहेत. गर्भाधान, पुंसवन, प्रत्येक मनुष्याचे पण संस्कार करावे लागतात. शेवटचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. 16 संस्कार आहेत. ते 16 संस्कार त्यांना संपादन करावे लागतात, त्याशिवाय देवाचं पूर्ण येईल. त्याच्यानंतर पूजा केली, षोडशोपचार पूजा. आणि ह्या सगळ्या देवांना आणखीन ताकद यावी, त्यांनी रक्षण करावं. त्याच्या क्षेत्रपाल, ह्या जो क्षेत्राचं रक्षण करणार तो क्षेत्रपाल, त्याला सुद्धा हे व्हावं, काय त्याची पूर्तता व्हावं, भूक त्याची ही व्हावी, शमन व्हावं, म्हणून तिथे बलिदान केलं. बलिदान झाल्यानंतर ह्या सर्व कर्माचं, ह्या कर्मामध्ये काही जीवन अतिरिक्त होत असतो, तो दोष निरसन होऊन ह्या देवांना आणि अग्नीला पुष्टी व्हावी म्हणून पूर्णाहुती केली. पूर्णाहुती झाल्यानंतर ह्या ते आम्ही कलशाचं पाणी अभिमंत्रण केलं होतं, ते आता तुमच्यावर अभिषेक केला. म्हणजे तुम्हाला शुद्ध करून या देवतांसारखंच तुमच्या हे केलं का देवत्व आहे. आज सगळे हे देव स्वरूप आहे. लक्षात बाहेर गेल्यानंतर मग सगळे माणसं, म्हणजे आता हे सगळे जे आहेत ते सगळे देव स्वरूप आहे. आणि आता तुमच्या 5 जणांकडून आम्ही उत्सर्ग केला तिथे पायरीवर. का म्हणतो उत्सर्ग म्हणजे काय? की आजपर्यंत जे हे देऊळ बांधलेलं होतं ते सगळं देऊळ, घंटा, जे काही दरवाजे असतील किंवा कलश आपण ह्या ठाणेश्वराला अर्पण केला. म्हणजे आजपासून तुमचा अधिकार ह्या देवळावर जो होता, मी बांधलं देऊळ किंवा मी हे दिलं, संपला अधिकार. आजपासून हे सगळं देवाचं आहे, ठाणेश्वराचं. काय आता तुम्ही फक्त भक्त इथे येऊन पूजा करायची देवाची. काय तुमचं जे काय मागणं असेल ते मागायचं. काय पण इथे येण्यापूर्वी काही गोष्टी अशा आहेत, दारू म्हणा किंवा मांस किंवा तंबाखू, शक्यतो इथे येऊन हे करायचं नाही. का करायचं नाही? तर देवाने सुद्धा दारू घेतलेली आहे, पण ती कधी राक्षसांना जेव्हा मारायची वेळ आली ना तेव्हा. इथे काय आपल्याला राक्षसाला कोणाला मारायचं नाही, इथे देवाकडेच जायचं आहे. तेव्हा इथे शुद्ध होऊन मांस केव्हा खावा लागतो? जर एखाद्याला मारायचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ मिलिटरीतले लोक वरण भात जेवले तर ते समोर त्याला मारणार कसे? तर त्यांनी चालतं.
पण आपण खाऊन इथे येणं हे चुकीचं आहे. पान तंबाखू तो सुद्धा म्हणजे एक वेळ चालेल पण शक्यतो नसो. काय कारण सांगितलेलं आहे, तंबाखू पात्र राजेंद्र भजमा ज्ञान झाले. तंबाखू खाल्ल्यामुळे अज्ञान येतं असं हे सांगतात सुभाषित. तेव्हा शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या. देवळात येण्यापूर्वी हातपाय धुवून आला तर एक नंबर. कारण की आपण येतो ना त्यावेळी आपल्यावर दुष्ट शक्ती सुद्धा असतात आणि त्यांना तिथेच सोडून यायचं. कारण का की देव हा आहे ना हा बालस्वरूप आहे, लहान मुलासारखा आहे. तुम्ही त्याच्याकडे जे मागाल तो ते देणार. म्हणून इथे निगेटिव्ह ऊर्जा घेऊन यायची नाही. देवाला मनुष्य गंध आवडत नाही. म्हणून आमच्या पूजेत आम्ही जेव्हा पूजा करतो ना तेव्हा मनुष्य गंध निवारणासाठी 2 मंत्र आहेत आमचे. ते मंत्र म्हणून ते गंध म्हणजे काय, वास. देवाला तो वास मनुष्याला आवडत नाही. म्हणून तिथे येण्यापूर्वी आपण आधी देवस्वरूप व्हायचं. मग देवस्वरूप जर व्हायचं असेल तर तंबाखू मांस हे देव भक्षण करतो का आधी सांगा. पण ते टाळायचं आणि मग येऊन देवाकडे जे मागणं असेल ते तुमचं पूर्ण करणारच ते लक्षात आलं. म्हणून पॉझिटिव्ह ऊर्जा येण्यासाठी हातपाय धुवून शरीराची शुद्धी करायची, अंगावर थोडं पाणी मारायचं आणि मग देवळात येऊन पूजा म्हणा जे तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करू शकता. कारण आजपासून आता ब्राह्मणांचं एवढंच कामेपर्यंत आता सगळं तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही कसं हे करायचं, एवढं चांगलं कराल तेवढं तुम्हाला देव आणखीन देणार. आणि देव तुम्ही एक वस्तू दिली चांगली तर देव त्याच्या शतपटीने देतो. देवाने द्यायचं ठरवलं तर आपली थोडी रिकामी होईल म्हणजे फाटे एवढं देव. म्हणून आपण येताना पवित्र होऊन यायचं. आणि मग आतापर्यंत हे एवढं हे झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे देवाला नैवेद्य समर्पण, आरती होणार, प्रार्थना होणार आणि मुहूर्त होईल. काय प्रत्येक ह्याचा मुहूर्त असतो. जसा आपण विवाहाचा मुहूर्त म्हणतो किंवा प्रतिष्ठेचा सुद्धा मुहूर्त असतो. आता बुद्धी मंगलाष्टका म्हणती काय अक्षता देत आहे. स्वागतं देवदेवेश स्वागतं देवदेवेश मद्भाग्यात्वं विहागतः प्राकृतं त्वं अदृष्ट्वा मां बालवत् परिपालय स्थिरो भव शुभाय नमः सान्निध्यन्तु सदा देवो स्व अर्चायां परिकल्पयो यावच्चन्द्र भवनी सूर्याः तिष्ठन्ति अप्रतिघातिनः सावत्त्वयात्र देवेशो स्थेयं भक्तानुकम्पया भगवन् देवदेवेशो त्वं पिता सर्वदेहिनां येन रूपेण
निराशा त्याच्यापासून सोडी सोडी गोमाशा अंबे तुझ वाचून कोण विनाशा यजमानी या आरोग्यम सविता भवता बिंदुर्यतो निर्मलम निर्लोहि सुतस्तुता हा प्रसाद आहे घरी देऊन गोड जेवणाचा पाणी आणि या ठिकाणी आता महाप्रसाद चालू झाला. तसंच आहे आमका नको बाबा